चाललो आहोत केरळला. सडन प्लॅन झाला आमचा आणि एक 3-4 दिवसात आम्ही प्लॅन केला की जाऊयात म्हणून. केरळला आम्ही तसं आधी गेलो नाही आहे कधी, आमचं फर्स्ट टाईम आहे. तर मस्त एक्सपिरियन्स असणार आहे आणि मेन म्हणजे आम्ही रोड ट्रिप करतोय. त्यात बरेच सिटी वगैरे कव्हर करणार आहोत आम्ही आणि वेगळं एकदम डिफरंट एक्सपिरियन्स आहे. दरवेळेस आम्ही हॅरियर घेऊन ट्राय करतो, पण यावेळेस स्विफ्ट घेऊन म्हटलं जावं. आम्ही पण एक्सपिरियन्स मस्त करणार आहोत आणि तुम्हालाही दाखवतो. चलो. तर आम्ही आत्ता आहे साताऱ्यामध्ये. चुकून कोल्हापूर निघालं. साताऱ्यामध्ये आहे आत्ता आणि रस्त्याला बिलकुल पण ट्रॅफिक नाही आहे. रस्ता एकदम मोकळा आहे. मे बी पुढं काम चालू असू शकतं, कारण रस्त्याचं काम पुढे चालू आहे. बघूयात, असेल तर तुम्हाला दाखवेलच. बरेच जण म्हणतात हे काम चालू आहे. आम्ही मागच्या वर्षी गोव्याला आलतो तेव्हा पण काम चालूच होतं. अजून कंटिन्यू आहे का संपलंय माहीत नाही. बघूयात. छान आहे, मजा येते. थोडे रस्ते खराब आहेत. यावर्षी पाऊस खूप झाला ना, त्यामुळे रस्ते थोडे खराब आहेत. तर आम्ही आलो आहे विठ्ठल कामतमध्ये. थोडं जरा स्नॅक्स वगैरे करूयात. सकाळधरनं काही खाल्लं नाही आणि मग पुढे जाऊ. हे बघा, आता आम्ही कराडमध्ये पोहोचलो आहे आणि बघा ब्रिजचं काम अजूनही चालू आहे. हे बघा, कधी काम होईल माहीत नाही. तरी आम्ही थोडं लवकर आलोय म्हणून ट्रॅफिक नाही, नाहीतर हे अख्खं जाम असतं. तर आम्ही आता महाराष्ट्र बाउंड्री क्रॉस करून कर्नाटक बाउंड्रीमध्ये एंटर झालोय. हे बघा, हा जो रोड आहे तो येतोय महाराष्ट्र बाउंड्रीकडनं टुवर्ड्स कर्नाटक जायला. आम्ही रस्त्याने जात होतो. डोंगर बघा, अर्धा असा तुटलेला आहे शेप मध्ये. व्यवस्थित दाखवतो. गुड मॉर्निंग. आत्ता आहे डे 2. काल ॲक्च्युली खूप थकलो होतो, त्यामुळे काही शूट नाही केला. आम्ही आता इथे तुमकूरमध्ये थांबलो. तुमकूर जस्ट बँगलोरच्या एक 70-60 किलोमीटर्स अलीकडे. तर इथं थांबलो. थोडं उशीर झाला होता रात्री आणि आता इथून निघतो आम्ही. इथून डायरेक्ट आम्ही मुन्नारला जाणार सेलम मार्गी. कारण श्रीकांत दादा म्हटले होते की कोइंबतूर मार्गी जर गेला तर तिथे टायगर रिझर्व आहे. तर आम्हाला रात्री उशीरच होणार ऑब्वियसली, तर त्यामुळे आम्ही सेलम मार्गी जाणार. त्या रूटला लागत नाही आम्हाला टायगर रिझर्व. चला. इथल्या लोकांना ॲक्च्युली त्यांचीच लँग्वेज येते, आपली लँग्वेज हिंदी येतच नाही. एक तर इंग्लिशमध्ये बोलायला लागतं, नाहीतर थोडंफार आपलं कम्युनिकेट करायला लागतं. तुटकी मुटकी हिंदी बोलायला लागते. ठीक आहे, आता काय.
एकदा तमिळनाडूमध्ये बघूयात मुन्नारमध्ये काय असंच आहे का हिंदी वगैरे चालते तिथे. आमची गाडी बघायचं. धन्नोराणी आपली धन्नोराणी. या स्विफ्टचा जो मजा आहे ना जी स्विफ्ट चालवण्यामध्ये ती वेगळीच आहे. काय रोड मस्त आहेत बघा. बंप नाही काय नाही एकदम प्लेन लाजवाब रोड एकदम. हे बघा फक्त हे बॅरिगेट वगैरे थोडं जरा रिस्की आहे. बाकी रोड एकदम आहे मस्त आहे. एक काम करा तुम्ही पण तो सेम फील घ्या. आभाळ आलंय माहीत नाही पुढं मे बी केरळ आहे म्हणून आभाळ आहे का क्लायमेट तसं आहे माहीत नाही. वा साऊथमध्ये एंटर केल्यावर असं जेवण बघायला भेटतं. कसं आहे मसाला डोसा बोलले हो मसाला आहे इडली. इडली नाही दिली डोसा दिला. अरे दे खाऊयात मस्त आहे बघा. असं हे घ्यायचं थोडंसं आणि असं टाकायचं.